नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक मोठा स्फोट घडवू शकतो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर काय होईल, कोणाचा फायदा होईल, कोणाचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राचं काय होईल, या सगळ्या प्रश्नांची सखोल चर्चा करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या या तिन्ही दृष्टिकोनातून विचार करणार आहोत। तर मंडळी, दोघांचाही इतिहास असा आहे की एकाच घरातले दोघं नेतृत्व करणारे माणसं आहेत। उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, राजकारणात उशिरा प्रवेश पण थोड्याच वेळामध्ये पक्षाचं नेतृत्व संपूर्ण हातात घेतलेलं, पत्रकारिता, फोटोग्राफीपासून सुरुवात करून 2003 मध्ये शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली। 2019 मध्ये मुख्यमंत्री पद आणि नंतरची सत्ता गमावलेली अवस्था। राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, शिवसेनेच्या पहिल्या ओळखीतील सर्वात लोकप्रिय नेता, मराठी तरुणांमध्ये मोठी पकड। 2006 मध्ये पक्षांतर्गत संघर्षामुळे शिवसेना सोडून मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना। भाषणशैली आणि अडखळणाऱ्या राजकारण्यांवर त्यांचा घणाघाती टीका हे त्यांचे वैशिष्ट्य आहे। या दोघांमध्ये व्यक्तिमत्व आणि विचारांची सुसंगती आहे, पण शैली आणि रणनीतीमध्ये फार मोठा फरक आहे। आता या दोघांमध्ये आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे गट म्हणजे शिवसेना शिंदे गटापासून वेगळा, महाविकास आघाडीतून सामाजिक प्रश्नांवर यांचं फोकस आहे। काँग्रेस आणि एनसीपी सोबत यांनी युती केलेली होती, हिंदुत्वाविषयी तुलनात्मक मावळ भूमिका सुद्धा आहे। तर राज ठाकरे अलीकडे हिंदुत्ववादी धोरणांची झळकती भूमिका त्यांनी दाखवली। मशिदीवरील भोंगे, अयोध्या दौरा, शरद पवारांवरील टीका आणि भाजपशी जवळीक, पण कोणतीही युती ठोस नाही। मनसेकडे सध्या कोणताही खासदार नाही, पण स्थानिक पातळीवर मोठं बळ आहे। या स्थितीमध्ये जर दोघं एकत्र आले तर सध्याचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं। आता आपण बघूयात की जर हे दोघं एकत्र आले तर नेमकं फायदा कोणाला होणार आहे। तर नंबर 1, मराठी मतांचं एकत्रीकरण या ठिकाणी होणार आहे। दोघांची बेसलाईन एकच आहे, मराठी अस्मिता, विभागलेली मराठी मतं पुन्हा एकवटली जातील। शहरी व युवा मतदारांना या ठिकाणी नवसंजीवनी मिळणार आहे। राज यांची भाषणं, उद्धव यांचं संयमी नेतृत्व, एक संयोजन जो तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचेल। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमधील मजबूत पकड या 4 शहरांमध्ये मनसे शिवसेना या दोघांचा बालेकिल्ला असे देखील मानले जातात। एकत्र युतीमुळे पालिकेपासून विधानसभेपर्यंत विजयाची शक्यता देखील वाढेल। तर या ठिकाणी भाजप, काँग्रेस, शिंदे गटासाठी एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यांचा मनोबल वाढवणारा मराठी सर्जनशीलतेचा हा एक एलायन्स असू शकतो। आता या ठिकाणी कोणकोणते अडथळे येऊ शकतात ते आपण बघूया। तर नेतृत्वाचा संघर्ष या ठिकाणी होऊ शकतो, म्हणजे दोघेही मुख्य राहू इच्छितात, कुणी दुसरा क्रमांक स्वीकारेल का? कार्यकर्त्यांमधील कटुता, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्षानुवर्षे वाद, विश्वासाचं आणि सहकार्याचं पुनरुज्जीवन आवश्यक आहे। आता विचारधारा आणि युतीचे धोरण जर बघितले तर उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर होते आणि राज भाजपच्या जवळ। एकत्र येताना दोघेही कोणता मार्ग स्वीकारतील आणि यावर एक भूतकाळाचे सावट देखील आहे, म्हणजे 2006 मध्ये झालेली फूट एक खोल जखम आहे, ती विसरली जाईल का? आता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या देखील यावर खूप मोठा परिणाम होणार आहे। जर आपण राजकीय दृष्ट्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तिसरी ताकद उदयामध्ये येऊ शकते। शिंदे गट पूर्णपणे कोलमडून जाऊ शकतो, भाजपला पुन्हा नव्याने रणनीती आखावी लागेल असे वाटते आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नवे समीकरण तयार होतील। आणि जर आपण सामाजिक दृष्ट्या या ठिकाणी विचार केला तर महाराष्ट्र समाजाला एक नवा आत्मविश्वास आणि स्थानिक रोजगार, भाषेचा सन्मान आणि प्रादेशिक प्राधान्य यावर भर दिला जाऊ शकतो। तरुण मतदारांमध्ये हे प्रचंड आकर्षण ठरणार आहे। आता राजकारणाची भविष्यवाणी जर बघितली तर 2024-25 मध्ये हे जर दोघे एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागांवर याचा प्रभाव बघायला मिळेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 35 ते 50 जागांवर गेम चेंजर प्रभाव बघायला मिळेल। मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व येऊ शकते आणि काँग्रेस राष्ट्रवादीला झुकतं माप द्यावं लागू शकतं। मंडळी, आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, राज आणि उद्धव एकत्र यावेत का? त्यांनी एकत्र आल्यास तुमचं मत कोणाच्या बाजूने झुकेल? कमेंटमध्ये तुमचं स्पष्ट मत नक्की नोंदवा। आणि हो, असं वाटतंय की 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये ही जोडी सत्ता उलथवून टाकेल का?
आता तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.